नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. श्रीधर गेल्यावर यशवंतरावांनी त्याच्या मागे बाहेरचं मोठं दार बंद करून घेतलं आणि दोन्ही बॅगा घेऊन ते वरच्या मजल्यावर आले. येताना त्यांनी खालच्या दिवाणखान्यातला एक दिवा तसाच जळता ठेवला. सर्व जागाच नवी होती. अंधारात दिशेचा अंदाज अजिबात आला नसता. सुनील इतका पेंगायला लागला होता की शेवटी त्यांनी त्याला वरच्या मजल्यावरच्या एका खोलीतल्या सोफ्यावर झोपवला. त्यांनी आणि विनीताने एक बेडरूम साफ करून घेतली. कपाटात इस्त्रीच्या चादरी, पलंगपोस, उशांचे अभरे सर्व काही होतं. तिकडे अमेरिकेत सुनीलची झोपण्याची खोली स्वतंत्र असायची, पण इथे त्याला सर्वच नवीन होतं. तेव्हा त्याने त्या रात्री आपल्याच पलंगावर त्यालाही झोपवलं आणि ते दोघंही इतके थकले होते की दिवे मालवून गादीला पाठ लावताच दोघांनाही गाढ झोप लागली. यशवंतरावांची झोप अगदी निवांत होती, पण विनीताची झोप मात्र स्वप्नांनी चाळवली गेली. तिसऱ्या मजल्यावरचं कोरीव लाकडी पालाचं दार तिच्या स्वप्नात अनेक वेळा आलं. प्रत्यक्षात यशवंतरावांना धक्का मारूनही ते दार उघडता आलं नव्हतं, पण इथे तिच्या स्वप्नात समोर येताच ते दार अलगद आत उघडत होतं. स्वप्नात आपल्याला कधीच दिसत नाही, पण तिला याची खात्री होती की त्या दारासमोर आपणच उभे आहोत आणि मनातल्या भावनाही जाणवत होत्या. विलक्षण भीती आणि मनस्वी आकर्षण. मोठ्या कुतूहलाने तिने त्या दारातून आत पाऊल टाकलं होतं. पण हे काय? दरवेळी तिच्यासमोर वेगळाच देखावा येत होता. एकदा खडकाळ मैदानावरून चढत गेलेला भूखंड होता. त्याच्या शेवटाशी एक करडा उभा कडा होता आणि त्यात एका गुहेचं कृष्णद्वार होतं. एकदा एक प्राचीन किल्ला होता आणि अंधाऱ्या अरुंद वाटांवरून तिची पावलं खाली खाली तळघराकडे जात होती. एकदा एक जुनी इमारत होती. तिची पावलं जिन्यामागून जिने चढत होती. वाटवरच्या अंधाऱ्या अडगळीच्या खोलीकडे जात होती. मनोमन अशी कल्पना होती की या वाटेच्या शेवटास काहीतरी वाईट आहे, काहीतरी भयानक आहे. तिकडे आपण जाता कामा नये. पण स्वप्नातले प्रसंग आणि क्रिया आपल्या नियंत्रणाखाली कधीच नसतात. नको त्या गोष्टी मनुष्य करीतच असतो. पापण्या शिशाच्या होतात, काही केल्या उचलता येत नाहीत. पाय शिशाचे होतात, काही केल्या माघारी फिरता येत नाही. विनीता सकाळी जागी झाली तेव्हा तिला अजिबात आनंदी, ताजं, हुशार वाटत नव्हतं. यशवंतरावच बाहेर गेले. येताना त्यांनी थर्मासमध्ये चहा आणि नाश्त्यासाठी सँडविच, इडली असे पदार्थ आणले. घराची घडी व्यवस्थित बसेपर्यंत त्यांची जेवणी खाणे अशीच बाजारी वस्तूंवरच चालणार होती, पण त्याची त्यांना मोठी खंत नव्हती. 9च्या सुमारास श्रीधर हजर झाला. त्याने बरोबर त्याचा तो कामगार आणला होता. त्याला एकदा आतली व्यवस्था दाखवली. बादली, ब्रश, झाडू, खराटा, साबण, फडकी इत्यादी सामान दिलं. मग श्रीधर म्हणाला, चला ना जरा बाहेर चक्कर मारूया. हो चला ना, मी सुद्धा आवार पाहिलेलंच नाही, विनीता म्हणाली आणि ते सर्वजण मोठ्या दाराच्या पायऱ्या उतरून खाली अंगणात आणि मग वळसा घालून आवारात आले. बंगल्याच्या चारी बाजूंना झाडी होती. नियोजन वगैरे काही नव्हतं. लँडस्केचिंगही नव्हतं. मुळात जशा अवस्थेत होती तशीच राहू दिलीशी वाटत होती. लहान सहान चढउतार होते. पायवाटा होत्या. छोटी छोटी लॉन आपोआप तयार झाली होती. बंगल्याच्या उजव्या बाजूस ते शोभेचे तळे होते. 20-25 फूट व्यास असेल. सभोवती सनल्याची वरवंडी होती, पण आता सनल्याचा गुळगुळीतपणा गेला होता. पाण्यावरही शेवाळाचा पातळसर थर होता. एकूण देखावा मनाला आनंद देण्याऐवजी जरासा खिन्नच करत होता. सुरुवातीस अगदी प्लेझंट असलं पाहिजे नाही, यशवंतराव म्हणाले. दुर्लक्ष झाल्याने त्यातला चार्म गेला आहे. आता पाहू, वेळ मिळाला की जरा लक्ष द्यायला होईल. तळ्याला वळसा घालून ते बंगल्याच्या मागच्या बाजूस आले. मागे तर झाडी चांगलीच गर्द होती. अगदी सकाळच्या वेळेसुद्धा झाडांच्या फांद्यातून खाली उन्हाचा कवळसासुद्धा पडत नव्हता. बंगल्याच्या डाव्या बाजूने ते परत दर्शनी भागाकडे आले. श्रीधरने बाहेरूनच आतल्या कामगाराला खुर्च्या आणायला सांगितल्या. श्रीधर, यशवंतराव आणि विनीता वरांड्यात बसले. सुनील तिथेच होता, नाहीतर खाली अंगणात, नाहीतर घरात स्वतःच्या खेळात रमला होता. जेवायची काय सोय करणार आहात? श्रीधरने विचारलं. बहुतेक बाहेर कुठेतरी जाऊ.
माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत, त्या लोकांच्या घरी डबे पाठवण्याचा व्यवसाय करतात. जिन्नस घरगुती असतात, चव चांगली असते. रविवारी आणि सणासुदीला गोडधोड काहीतरी खास पाठवतात. नको, आज सकाळी बाहेर गेलो की थोडीशी खरेदी करणारच आहे. ही विनी आहे, ती स्वयंपाकघरात काही आहे का नाही, असलं तर किती आहे ते पाहिल, मग कुठेतरी सगळी खरेदी करून येऊ. तसं 3-4 महिने तरी नक्कीच राहायचं आहे, तेव्हा असं टेम्पररी राहून चालायचं नाही. तू काही काळजी करू नकोस. बरं, घरकामाचं काय? एखादी बाई किंवा घरकडी नको का? श्री, सध्या काहीच नक्की नाही, विनिता म्हणाली. आम्ही असे बाहेर जाणार, सगळं घर कोणावर सोपवायचं म्हणजे सुरक्षितता वाटत नाही. नाही ते आपत्तीला आमंत्रण नको. बघूया, अगदी नाहीच जमलं तर मग काहीतरी सोय करू. श्रीधरच्या ध्यानात आलं की अमेरिकेसारख्या देशात इतकी वर्षे राहिल्याने त्या दोघांची मानसिकताच बदलली होती. कायमच्या काही व्यवस्था, वास्तूंना, वस्तूंना, माणसांना, काही बांधिलक्या, त्यांच्या हिशेबात यांना काहीच महत्त्व नव्हतं. श्रीधर हा माणूस दिवसभर काम करणार आहे का? साधारण 5 वाजेपर्यंत करेल. दिवसासाठी काय द्यावे लागेल? पैशांचं मी पाहतो हो यशवंतराव. असं कसं? साधारण काय दर असतो? किमान 80 रुपये दिवसाला. ठीक आहे, मी ते सेटल करतो आणि थँक्स. छे, तुम्ही फारच औपचारिकपणे वागता हो. हा औपचारिकपणा नाही श्रीधर, कोणीही मदत केली की त्याचे आभार मानणं हा शिष्टाचारच आहे. मग तो अगदी कोणी आप्तस्वकीय का असे ना. असू दे, इथेच थांबतोस का? बरोबरच जाऊया का जेवायला? नको, आता तुमचं मार्गी लागत आहे. मग मी दुपारचा कामावर जाण्याचा विचार करतो आहे. आता रजेची काही जरुरी नाही, 1-2 दिवसांनी चक्कर टाकेन. माझा फोन नंबर देऊन ठेवू का? नको, नंबर माझ्यापाशी आहे. मग मी जातो तर. त्या तिघांचा निरोप घेऊन श्रीधर मोठ्या दाराबाहेर पडला. साधारण 11च्या सुमारास यशवंतराव, विनिता आणि सुनील घराबाहेर पडले. रस्त्याला लागताच टॅक्सी मिळायला उशीर लागला नाही. भाजीच्या, किराणा भुसार मालाच्या, बेकरीच्या इत्यादी दुकानातून त्यांनी वस्तू खरेदी करून ठेवल्या. जाताना पिकअप करू सांगून बाजूला ठेवायला सांगितलं. मग एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करून त्यांनी टॅक्सी केली आणि सर्व सामान टॅक्सीत भरून ते परत बंगल्यावर आले. 8-8 दिवसांचा भाजीपाला, दूध, फळं इत्यादी आणून ठेवायची त्यांची पद्धतच होती. कामावर लावलेल्या माणसाने खालचा वरांडा, खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्या साफ केल्या होत्या. फरक एकदम जाणवत होता. यशवंतरावांना त्याचं काम एकदम पसंत पडलं. त्याला आत बोलावून त्यांनी विचारलं, दुपारच्या जेवणाचं काय करणार आहेस रे? सकाळीच नाश्ता करून कामावर आलो आहे साहेब, आता एकदम संध्याकाळीच जेवण खान. चहा वगैरे हवा का? तो जरासा वरमून गप्पच बसला. ठीक आहे, चहा झाला की तुला हाक मारेन. विनिताने दुपारी 1च्या सुमारास त्याच्यासाठी चहा बनवला आणि त्याला चहा बरोबर पाव दिला. दुपारी 4-4:15 पर्यंत काम करून त्याने दुसऱ्या मजल्यावरची मधली खोली, डाव्या हाताच्या 2 खोल्या एवढा भाग साफ केला. आज एवढं पुरे, यशवंतराव म्हणाले. उद्या मोकळा आहेस का? हो साहेब. श्रीधरराव म्हणत होते दिवसाला 80 रुपये होतील, बरोबर? हो साहेब. हे घे आजचे पैसे, उद्या असाच सकाळी ये, जमेल ना? हो साहेब. एक सलाम ठोकून तो निघून गेला. दुपारभर सुनीलने घरात आणि अंगणात धावपळ केली होती आणि आता अगदी दमून तो दिवाणखान्यातल्या सोफ्यावर अगदी गाढ झोपला होता. तुझा काय प्रोग्राम आहे? यशवंतरावांनी विनिताला विचारलं. मी आता आराम करणार आहे, सकाळपासून सारखी धावपळ चालली आहे. तुला चहा हवा का? नको, मी आता जरा बाहेर जाऊन येतो. 7-7:15 पर्यंत परत येतोच आहे. खुशाल जा, मी इथेच असेन, नाहीतर बाहेर अंगणात असेन. यशवंतराव बाहेर गेल्यावर तिने मोठ्या दाराला आतून कडी कोयंडा लावला, बोल्ट सरकवला आणि ती दिवाणखान्यात मागे वळली. सकाळपासून धावपळ चालली होती, हे तिचे शब्द खरे होते, पण तिला मनातून तर अजिबात थकवा जाणवत नव्हता. उलट मन एक उत्तेजित अवस्थेत होते. गड्याने वरचा मजला कसा साफ केला आहे हे पाहावं, अशा विचाराने ती जिना चढून वर आली. खरोखरच सफाई चांगली झाली होती, कुठेही कामचुकारपणा केलेला नव्हता. आता दुसऱ्या मजल्यावरच्या 2 आणि 3रा मजला एवढंच सफाईचं काम बाकी राहिलं होतं. ती तशीच वर 3ऱ्या मजल्यावर गेली. वरच्या खोलीच्या दारात उभे राहून ती खोलीवरून नजर टाकत होती. वरचा मजला 2च भागात विभागला होता. जो भाग डोळ्यांना समोर दिसत होता तो पार रिकामा होता. तिन्ही बाजूंच्या भिंतीत खिडक्या होत्या आणि पश्चिमेकडच्या खिडक्यातून उतरतीचं पिवळं ऊन खाली आलं होतं आणि सर्व खोल्या त्या लख्ख प्रकाशात उजळून निघाल्यासारख्या वाटत होत्या. पण त्या रिकाम्या खोलीत पाहण्यासारखं काहीच नव्हतं आणि अर्थात शेवटी नजर खेळत होती ती मधल्या भिंतीतल्या त्या बंद दारावर. आता प्रथमच विनिता त्या दाराच्या जवळ गेली आणि दाराकडे नीट लक्ष देऊन पाहायला लागली. दोन्ही पालांना 4-4 पॅनल होती. दाराच्या 4ही बाजूंनी उत्तम कोरीव कामाची नक्षी होती. दाराला बाहेरून कडी कोयंडा कुलूप असं काहीही दिसत नव्हतं, पण यशवंतरावांनी इतका जोर लावला होता तरी दार अजिबात हललं नव्हतं.
मनाला एक जरासा अस्वस्थ करणारा विचार मनात येऊन गेला. बाहेरून दार उघडता येत नव्हतं. त्याचं एक कारण असं असू शकत होतं की ते आतून बंद केलेलं आहे. तिला हा विचार मुळीच आवडला नाही. छे, अशक्य गोष्ट. दुसरं कारण हे असू शकत होतं की वर्षानुवर्षे न उघडल्यामुळे किंवा पाऊस पाण्याचा ओलसर हवेचा परिणाम होऊन दाराचं लाकूड जरासं फुगलं असण्याची शक्यता होती. एखादा खूप मोठा दणका दिला तर किंवा 5-7 बळकट माणसांनी एकाच क्षणी जोराचा नेट लावला तर ते दार उघडेलही. पण इतकी यातायात करण्याचं कारणही नव्हतं. त्यांना काही जागा कमी पडत नव्हती. तिसरी एक जराशी विलक्षण शक्यता मनात येऊन गेली. कोणीतरी हे दार मुद्दाम बंद केलं असेल. स्क्रू किंवा पट्टी मारून. वरवर तसं काही दिसत नव्हतं, पण तिने दाराच्या आतल्या चौकटीवरून चारी बाजूंनी सावकाश हात फिरवला. तिला एक मोठी विलक्षण संवेदना जाणवली. एखाद्या अतीव प्रिय वस्तूला, नाही निर्जीव वस्तू नाही, एखाद्या अत्यंत प्रिय अशा व्यक्तीला स्पर्श करावा अशी. अर्थात हा वेडेपणा होता. तिच्या समोर एक निर्जीव लाकडी दार होतं. हाताभराच्या अंतरावर डोळ्यांना दिसत होतं, पण डोळे मिटले की ते दार डोळ्यासमोरून पार जायचं. ती झटकन पाऊलभर मागे सरली. त्या बंद दाराकडे तिने पाठ फिरवली आणि झपाझपा चालत ती त्या खोलीबाहेर पडली आणि तशीच दुसऱ्या मजल्यावर आली. तशीच खालच्या मजल्यावरच्या दिवाणखान्यात आली. समोरच कोचावर सुनील लहानशा शरीराची घडी करून गाढ झोपला होता. त्याच्याजवळ येऊन बसली आणि मग तिला आतून अगदी भडभडून रडू आलं. तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते. दोन्ही हातांच्या मुठी गच्च आवळून त्या दोन्ही कानांशी धरल्या होत्या आणि ती स्वतःशीच पुन्हा पुन्हा म्हणत होती, नाही रे माझ्या राजा, नाही रे. पण आवाजात कितीही आर्तता असली, कितीही व्याकुळता असली तरी तिला जाणवत होतं हे नुसते शब्द आहेत. तिला सारखं वाटत होतं सुनीलला उचलून छातीशी घट्ट धरावा. सुनीलच्या चेहऱ्यावर मातीचे पुसटसे डाग होते. दुपारी बागेत अंगणात खेळताना लागली असेल, पण आता त्याचा चेहरा किती शांत, किती निरागस दिसत होता. आपल्या मनात अशी कालवाकालव का होत आहे हेच तिला समजेना. आणि मगाचे ते मोठे विलक्षण शब्द इतक्या आवेगाने आपल्या तोंडून कसे बाहेर पडले याचाही तिला काहीही उलगडा होत नव्हता. एक मोठा उसासा सोडून ती सोफ्यावरून उठली आणि टीव्ही लावून तो पाहत बसली. मगाचा मनातला भावनेचा आवेग आता ओसरला होता. मानसिक उलतापालती मागचं कारण शोधणे इतकी विचक्षणा तिच्यात नव्हतीच. तो क्षण मागे गेला होता. मनाची ती भावविवशता अनैसर्गिक होती. तिच्या उत्पत्तीचा शोध घ्यायला हवा. वरवर निरर्थक वाटणाऱ्या शब्दांमागे आणि उर्मीमागे एखादं खोल गंभीर मानसिक कारण असू शकेल हा विचारही तिच्या मनाला शिवला नाही. आणि ती ते विसरूनही गेली होती. आणि विसरली नसती तरीही यशवंतरावांजवळ तिने त्याचा शब्दानेही उल्लेख केला नसता. यशवंतराव म्हणजे अत्यंत व्यवहारी स्वभावाचा माणूस. भलत्या चलत्या विचारांना आणि अनुभवांना त्यांच्या सृष्टीत स्थानच नव्हतं. यशवंतराव परत आले ते खुशीतच आले. अगं, इथेही टेकअवे डिनरची सोय आहे बरं का. एका चायनीज रेस्टॉरंटमधून आणलं आहे. रोजच्या सवयीप्रमाणे यशवंतरावांचा संध्याकाळचा बाथ, मग जरा गप्पा, मग टीव्ही पाहत पाहत जेवण आणि मग झोपायची तयारी. रोजच्या सवयीत सर्व काही दडपून टाकण्याची शक्ती असते. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.